में एक प्रेम पुजारी आया है। नित्यानंद तुम्हारे मंदिर में एक प्रेम पुजारी आया है। नमस्कार, जय गुरुदेव. श्री गुरु भक्तीचे अनुभव यामध्ये आज हे चौथे पुष्प. माझे पप्पा श्री मोहन पांडुरंग चांदवले गेल्या 40 ते 45 वर्षापासून साधना करीत आहेत. त्यांना आलेले गुरुभक्तीचे अनुभव आपण ऐकत आहात आणि ते मी त्यांच्या वतीने आपणापुढे सादर करीत आहे. आज 15 ऑगस्ट आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी ध्यानधारणा आणि इतर सेवा नियमितपणे हळूहळू सुरू झाली. मुलांना सुद्धा याबाबतची ओढ निर्माण झाली. ते सुद्धा माझ्या या पूजेमध्ये सहभागी होऊ लागले. 9 मे 1981चा अनुभव सुद्धा खास आहे. सौ आणि मी दोघेजण अंधेरीला ताईंचे दर्शन घेण्याकरता आणि आश्रम पाहण्याकरता गेलो. सौने दीक्षा घ्यावी असे मनात होते, परंतु तिची तयारी नव्हती. किंबहुना फक्त दर्शन घ्यावे हाच उद्देश त्यावेळेस होता. आम्ही गेलो, ताईंचे दर्शन घेतले आणि ताईंच्या समोर ती बसली आणि काय आश्चर्य, तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. गुरुकृपेचा आशीर्वादच म्हणा ना तो. तिलाही अतिशय प्रसन्न वाटले आणि तिचे मन परिवर्तन झाले व दुसऱ्या दिवशी 10 मे 1981 रोजी दीक्षा घेतली. ताईंना सुद्धा अतिशय आनंद झाला आणि त्या म्हणाल्या, आता छान झाले. संसाररूपी रथाची दोन्हीही चाके आता एकाच मार्गावर चालतील. यानंतर सुद्धा वेगळे अनुभव सुरूच होते. दत्त जयंतीला पहाटे उठून दोघांनी चरणांना अभिषेक केला आणि केळाचा नैवेद्य दाखवला, परंतु वास मात्र जणू शिरा केला असाच सुटला. मुलेही शिरा मागू लागली, परंतु तो वास अंधेरीच्या आश्रमातील शिऱ्याचा असावा असे नंतर समजले. एकदा श्रावणी सोमवारी पहाटे उठून ध्यान करत असताना नेहमी उच्चारणाऱ्या मंत्राऐवजी अचानकपणे ओम नमः शिवाय हा मंत्र मुखातून येऊ लागला. अंग थरथर कापू लागले. एका अंधारात जात आहे असे वाटू लागले. शरीराला झटके येऊ लागले. कोणीतरी गरगर फिरवत आहे असे वाटू लागले. परंतु त्यानंतर जो सात्विक आनंद मिळाला त्याचे वर्णन करता येणार नाही. मृग आसनाचा अनुभव सुद्धा असाच आहे. इच्छा फार होती, पण कुठे मिळणार, कुठून आणणार हा प्रश्न असतानाच एके दिवशी नाशिकहून आमच्या मेहुण्यांनी आमच्या सौंच्या हस्ते हे मृग आसन अचानकपणे पाठवून दिले आणि ती इच्छासुद्धा पूर्ण झाली. 21 मे 1981 रोजी परदेशाहून श्री मुक्तानंद स्वामी विमानाने येणार. विमान पहाटे येणार असल्याने मी आदल्या दिवशीच जाऊन आश्रमात तळ ठोकला, परंतु तेथे राहायची सोय नसल्याने मी रेल्वे स्टेशनवर आलो. रात्री 12च्या सुमारास रेल्वे स्टेशनवरून काही साधकांचा ग्रुप जाताना दिसला. त्यांच्यामध्ये सामील झालो आणि पुढे फ्लॅटवर सोय करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले आणि मध्यरात्री किंवा पहाटे 2:45 वाजता दर्शनासाठी विमानतळावर गेलो. दर्शन झाले आणि हा परमानंदसुद्धा शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा आहे. 14 फेब्रुवारी 1982ची गोष्ट. सकाळी सकाळी पूनम माझी मोठी मुलगी लहान असताना स्वप्न पडले म्हणून सांगू लागली. स्वप्नामध्ये आले की एक विमान वरून खाली उतरले. त्यातून बाबा म्हणजे स्वामी मुक्तानंद बाहेर आले. हात उंचावून आशीर्वाद दिला आणि सांगितले, आरती लिहा, पाठ करा, म्हणजे अभ्यासात हुशार व्हाल. एक प्रसंग असाही आहे की जुलै 82मध्ये सतत आई स्वर्गवासी झाली असे चित्र डोळ्यासमोर दिसायचे. चरणांच्या जागी आईचे चरण दिसायचे. आई आजारी होती, परंतु सतत हे मला दिसत होते. म्हणून मी रजा काढून 1 महिना नाशिकला गेलो. आईची 1 महिना सेवा केली आणि परत आलो. तो काय 2 दिवसातच बातमी आली, आई स्वर्गवासी झाली. एक प्रसंग असाही आहे
एकदा ऑगस्ट 1982 रोजी कोलाडला ऑफिसमध्ये जात असताना अचानकपणे डोळ्यासमोर अंधेरी आली. चक्कर आली आणि मी रस्त्याच्या कडेला ओट्यावर बसून शांतपणे मंत्रजप सुरू केला. नंतर थोडे बरे वाटल्यावर ऑफिस संपल्यावर डॉक्टरांकडे गेलो. BP चेक केले, पण नॉर्मल. मग समजले की हा एक ध्यानक्रियेचाच भाग होता. आता पुढील गुरुवारी. जय गुरुदेव.